नमस्कार, मी निलेश जगताप. तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा सध्या माहोल आहे. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे माझ्यासोबत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बापू, आपलं महाराष्ट्र वार्तामध्ये स्वागत. जय महाराष्ट्र. शिवसेनेची जबाबदारी तुमच्यावर आहे. जेजुरी, सासवड, फुरसुंगी, उरुळी देवाची कसं निवडणुकीला सामोरं जात आहे? वातावरण अतिशय चांगलं आहे. काम करणारी माणसं म्हणजे शिवसेनेची माणसं हे महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. आमचे नेते, मुख्य नेते एकनाथराव शिंदे कामाचा माणूस आणि जे बोलेल ते करणार म्हणजे करणार अशी ख्याती असल्यामुळे पुण्यामध्ये आमची 17 गावं गेली होती 2017 साली. 11 गावं. दुर्दैवाने आम्हाला काहीतरी चांगलं पाणी मिळेल वगैरे वगैरे अशा सगळ्या कल्पना होत्या, त्या काहीच झाल्या नाहीत. एवढं 12 पट टॅक्स झाला जिझिया कर. म्हणजे आकडे सांगायचं तर माहितीच्या अधिकाराखाली घेतलेले आकडे पुणे महानगरपालिकेने आमच्या या समाविष्ट माझ्या मतदारसंघातील फुरसुंगी देवाचिवडी सकट आणखी 9 गावं आंबेगावपर्यंत 1782 कोटी रुपये टॅक्स जमा केला आमच्याकडे. 150-200 कोटीसुद्धा खर्च नाही केला. त्यामुळे रक्तपिपासूपणा त्या संस्थेचा होत होता आणि कायद्यानुसार तो 12 पट जो टॅक्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी अमेंडमेंट करावी, तसं काही करता येत नव्हतं. आणि मग शेवटी 2 गावं बाजूला करून, जसं 1982 साली मगरांनी, खासदार मगर होते, त्यांनी पिंपरी आणि चिंचवड शहरातून बाजूला घेतलं, तसं त्याच पद्धतीने मी ही फुरसुंगी आणि देवाचिवडी ही 2 गावं बाजूला करून नगर परिषद केली. ॲक्च्युली ती नगरपालिका अ वर्ग झाली पाहिजे. 3 लाखाच्या वर लोकसंख्या आहे, परंतु 2011 सालची सेन्सस म्हणून ती ब वर्ग नगरपालिका झालेली आहे. त्यामुळे स्टाफ 69च्या दरम्यान वगैरे मिळाले. या नगरपालिकेचा जन्मच एकनाथराव शिंदेने घातलेला. या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कचरा डेपोच्यामुळे प्रचंड त्रास होता. लिचेटमुळे पाणी, सगळे जलस्रोत खराब झालेले होते. कचरा डेपो उन्हाळ्यामध्ये पेटायचा, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड दुर्गंधी असायची. आणि म्हणून याच्यावरचे जे उपाय आहेत ते भाजप सेनेनेच केलेले आहेत. त्याचं कारण आहे की मी 14पर्यंत खूप भांडलो यांच्याशी, पण प्रगती काही झाली नव्हती. पण 14 ते 19 या काळामध्ये कचरा डेपोचं कॅपिंग झालं 200 कोटीचं. 14 ते 19च्या दरम्यान मी मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेमधून 118 कोटीची योजना मंजूर केली आणि 4.5 लाख लोकांच्या घरामध्ये पाणी आता जाते. 100 कोटी आणखी त्यांना दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथराव शिंदे, की 2011ची सेन्सस जी होती त्याप्रमाणे ती डिझाईन केलेली योजना होती. पण 2011ला आता आदर्शनगर 20,000 लोकांचं आहे, एकही माणूस तिथे नव्हता. त्यामुळे मग ती गावं राहिली, ती वाड्या वस्त्या राहिलेल्या आहेत, त्या सगळ्यांना पुन्हा पाणी देण्यासाठी 100 कोटी त्यांनी हे केलं. टॅक्स कमी झाला, नगरपालिका झाली, पिण्याच्या पाण्याची सगळी व्यवस्था केली गेली. त्यामुळे ही सगळी कामं 650 कोटीची कामं या 2 गावांमध्ये मी केलेली आहेत. मंतरवाडी ते खडखडी मशीनचा रस्ता असेल, फुरसुंगी ते वडकीचा रस्ता असेल, फुरसुंगी ते सोनारपूर मार्गे सोलापूर असेल, फुरसुंगी ते मांजरवाट रस्ता सोलापूरचा असेल, फुरसुंगी ते बेकराईनगर असेल. या सगळ्या प्रचंड गावठाण भागामध्ये इलिगल बिल्डिंग झालेल्या होत्या, प्लॉटिंग करून त्याच्यामध्ये इलिगल. पण मध्ये ड्रेनेज लाईन नाही, रस्ता नाही, चिखल. 2014 साली मी त्यांना सांगितलं होतं की हे सगळे रस्ते मी करेल. सगळ्या ड्रेनेज लाईन आणि वर कॉन्क्रीटचे रस्ते 103 कोटी रुपये खर्च करून सगळे, म्हणजे पापडी वस्ती, धमाळ वस्ती, तुकाई दर्शन, गंगानगर गावातले नवीन प्लॉटिंग केलेले सगळ्या ठिकाणी 100% कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी गटर लाईन केली. त्यामुळे लोकांना, आणि हे सगळ्यांना माहिती आहे, कोणी केलं तर बापूंनी केलेले. त्यामुळे शिवसेनेला निश्चितपणे मदत आहे. आणि त्याच्याबरोबर आता पाणीपुरवठा योजना जेव्हा केली, मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेत भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी ती मदत केली. कचरा डेपोच्या वेळेस. त्यामुळे भाजप सेनेचं असं हे एकत्रित पॅनल आहे. निश्चितपणे सुरुवातीच्या काही कुरबुरी होत असतात या, पण अगदी मोठ्या संख्येने नगराध्यक्षासह ही नवीन महानगरपालिका ही शिवसेनेच्या भाजपच्या ताब्यात. विश्वास आहे, म्हणजे पहिलीच निवडणूक आहे आणि पुढची मलाही सांगतो तुम्हाला, नगराध्यक्षही माझा होईल. ही पहिली निवडणूक आहे आणि ही शेवटची निवडणूक आहे नगरपालिका म्हणून महानगरपालिकेत. पुढच्या वेळेस फुरसुंगी, देवाचिवडी, वडकी, सासवड, जेजुरी एअरपोर्ट बाय दॅट टाईम होईल 5 वर्षात. आणि हा सगळा पुरंदरचा परिसर मी PMRDमध्ये टाकला आहे. त्यामुळे प्लॅन सिटी, जसं मुंबई नवी मुंबई, तसं पुणे आणि नवीन पुणे महानगरपालिका ही संपूर्ण होणार आहे. पुढची इलेक्शन महानगरपालिकेची होईल.
प्रचंड विकास होणार आणि प्लॅन्ड सिटी असेल. पुण्यामध्ये तरी वाडे बिडे हे असं ॲबनॉर्मल गावठांसारखं आहे, पण इथे जे होणार आहे त्याचं प्लॅनिंग DPR एक म्हणजे 62 मीटरची हाईट बिल्डिंगची असेल तर 62 मीटर थ्रू आउट सगळीकडे असेल. त्यामुळे प्लॅन सिटी केल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करता येईल, रोड्स पहिले करता येतील, ब्रिजेस पहिले करता येईल आणि राहिलेली जी जागा आहे त्याच्यामध्ये TPS स्कीम करून कोणाला नुकसान काहीच नाही. आरक्षणं वगैरे वेगवेगळे 15% आरक्षण समजा 50,000 एकर जमीन आहे तर 50,000 एकरचा 15% वेगवेगळ्या ठिकाणी गार्डन्स येऊन त्या डेव्हलप होतील शहरी. पण मग इंडिव्हिज्युअल जो प्लॉट शेतकऱ्याला मिळणार आहे त्या प्लॉटवर तुम्हाला आरक्षण ठेवायची गरज नाही. 15% तिथे तुम्ही कमर्शियल एक्सप्लॉयटेशन पूर्ण करू शकता. त्यामुळे प्लॅन सिटी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे की पुढच्या 50 वर्षामध्ये नवीन पुणे हे प्रचंड अद्ययावत असेल. आता बघा जसं एअरपोर्टचं काम सुरू होईल ना तशी सगळी 5 स्टार हॉटेलची कामं आजूबाजूला आपोआप सुरू होतील, तशी वेअरहाऊसिंग सुरू होईल. तशाच पद्धतीने शाळा कॉलेजेसचे प्लॉट लोक आहेत. अदानीसारख्या माणसांनी 400 एकर जमीन घेतलेली आहे. म्हणजे आपोआप एअरपोर्ट आपल्या भागात हां मग 400 एकर जमीन त्यांनी घेतली. त्यामुळे मोठमोठ्या हॉटेल्सवाले सगळ्यांनी जमिनी वेगवेगळ्या नावाने घेतलेली आहेत. त्यामुळे जसं एअरपोर्टचं काम सुरू होईल तसं ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू होईल. 1.25 लाख मुलांना रोजगार मिळेल आणि हजारो शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शाश्वत व्यवसाय करण्याची संधी मिळेल. फुरसून किती झालं, सासवड आहे, जितुरी, ह्या निवडणुकांकडे कसं पाहता? सासवड तर मला कळत नाही, देशात पहिलं असं प्राईज मिळालं आहे आम्हाला. मलाच विश्वास म्हणून मी त्या पंतप्रधान ऑफिसला आणि त्या डिपार्टमेंटला पत्र लिहिलं आहे किंवा तुमचे निकष काय पहिलं याने, कारण आणि मी सगळं ते फोटो बिटो काढून त्यांना पाठवून दिलेले आहे. या शहरात 1869 सालची नगरपालिका, आजही गटारं नाहीत, भूमिगत गटार योजना नाही. मी मंत्री असताना 67 कोटीची योजना मंजूर करून दिली, परंतु एवढे निकरते लोक आहेत ती करूच शकले आज तागेत. आजही संपूर्ण शहराचं मैला करा नदीमध्ये सोडला जातो विदाऊट ट्रीटमेंट. पाप. NGTने नगरपालिकेला 25 लाख रुपये फाईन केला, दंड केला, आणि ही देशात पहिली. इंटरनल सगळे रस्ते वाट आहे, देशात पहिली. तुम्ही कुठेही जा, बाजारात जा, कुठेही जा, सार्वजनिक ठिकाणी निदान पिण्याचं पाणी आणि शौचालय असायला ना, नावाला सुद्धा नाही. शेतकरी येतात शेतीमाल विकायला, त्यांचे बाजार वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत त्यांची अवस्था जाऊन बघा, सगळ्यात चिखलाची रबडी असते. तुम्ही आता तहसीलदार कार्यालयाच्या समोरचा बाजार जिथे भरतो त्यामुळे कसलंही पाणी 5-5 दिवस नाही, तरी शहर देशात प्रथम. कचऱ्याची विल्हेवाट बरोबर नाही तरी देशात प्रथम. त्यामुळे फक्त धुळपेक करायची, तिथे जाऊन काय अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसे द्यायचे आणि आमची त्यामुळे मी मुद्दाम ते पत्र लिहिलेलं आहे की हे निकष काय आहेत. जिजुरीचा पण नंबर आला होता त्याच्यात, सासवडसोबत जिजुरीचा नंबर होता. जेजुरी तर मी तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला जास्त माहिती आहे जेजुरी. तिथे तीच अवस्था. 50-50 वर्ष सत्तामध्ये बसलेले लोक गटारसुद्धा नाही करू शकले, रस्ते नाहीत. अरे बागा लोकांना फसवलं, देवालाही फसवलं. 50 वर्ष कंटिन्युअस सत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंत. जेजुरीचे नेते ज्यांना मानतात त्या बारामतीकरांचे आहे ना. 4 वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री होते, 5 वेळा अजितदादा उपमुख्यमंत्री होते. अख्ख्या राज्यामध्ये अनेक देवस्थानांचा विकास करण्यासाठी निधी दिला आहे त्यांनी, ते मुख्यमंत्री असतानाही दिलेले. पण अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं जेजुरी देवस्थान, मल्हारी मातन, खंडोबा यांना 1 रुपया देण्याची मानसिकता यांची नव्हती. देवावरही यांनी. मी मंत्री झाल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांना सांगून ते मी करून घेतलं आणि 346 कोटीचा विकास आराखडा झाला, म्हणून 109 कोटीचं काम आत्तापर्यंत पूर्ण झालेलं. माणसावर अन्याय केला, यांना का मतं द्यायची काँग्रेस राष्ट्रवादीला? 50 वर्ष तुम्हाला संधी दिली आहे ना, तुमच्याकडून काय होत नसेल तर लोकांनी दुसरे पर्याय शोधले पाहिजेत. व आता जेजुरीचं जर पाहिलं तर काय आहे जेजुरीचं, भिल्ल समाज, अमुक समाज, कैकाडी समाज, सगळे समाज एकत्र केलेत. ती काय लोकशाहीची निवडणूक नाही आहे, ती फक्त समाज एकत्र केल्यात. त्या समाजातला एक माणूस घेतला आहे आणि मग तुझी एवढे 500 मतं ह्या समाजाची आहेत, तुमचा 1 माणूस आहे, तुम्ही एकत्र मतदान करा, तुम्ही एकत्र मतदान करा. ही काय पद्धत आहे का? लोकांना गंडवण्याची पद्धत आहे ती. त्यामुळे म्हणून मी जेजुरीत असं सांगितलेलं आहे, सगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत नगरसेवक त्यांना आमच्या शुभेच्छा. सगळे निवडून या, फक्त नगराध्यक्ष माझा द्या शिवसेनेचा धनुष्यबाणावर,
तर मी इथे 538 कोटी रुपये कोणी येऊन अजितदादांनी सांगावं की किती पैसे तुम्ही दिलेले आहेत त्या जेजुरीला. अर्थमंत्री आहेत ना. बरोबर. अर्थात आपण झोळी आपली कमी आहे, आपण मागण्याला कमी पडतो. जर समजा जे मी 346 कोटी मागितले तसं जर तिथल्या अजितदादाच्या नेत्यांनी बोलले असते की बाबा हे असं असं करायचं आम्हाला पैसे तर दिले असते अजितदादांनी. ह्यांना करायचंच नाही ना, लोकांना सडवत ठेवायचं. त्यामुळे खाली देखील मी 650 कोटीची कामं केली. इथे 538 कोटी म्हणजे मोठे रकमा सांगतो. 346 कोटी देवस्थानाचा विकास आराखडा. जेजुरी ते मोरगाव 182 कोटी 56 लाखाचा एकच रस्ता आहे. 78 कोटीची पाणी पुरवठा योजना. ही सगळी झालेली कामं सांगतो. बरोबर. 7.5 कोटी मी जुनी जी माणके ढोहावरची जी पाईपलाईन आहे जुनी तिच्या रिपेअरला 7.5 कोटी देऊन ते आता काम पूर्ण होत आलेलं आहे. 1,61,00,000 मी वॉटर ट्रीटमेंट प्लॅन जो आहे पाणी शुद्धीकरणाचा प्लॅन खराब झालेला होता त्याची रिपेअर चालू आहे, काम चालू आहे. जुनी जी लाईन नाझरे धरणाहून होती ती तुटली फुटलेली तिथे 3.5 कोटी रुपये दिलेले आहेत. मी 2018 साली मंत्री असताना 8-10 दिवस पाणी नव्हतं, नाझऱ्यातलं पाणी संपलं होतं. हे पाणी म्हणून मला जेजुरीत पाण्याचा प्रचंड मोठा मग मी गुंजवणीचं जे माझं हक्काचं पाणी होतं ते वीरमध्ये आणून वीरमधून उजव्या कॅनलमधून आपण मांडकीच्या डोहामध्ये पाणी सोडलं. आणि जेव्हा मी पाणी सोडायला गेलो तेव्हाच पाहिलं की पंपसुद्धा खराब आहे. 56 लाख रुपये मी टंचाईमधून दिले, ते पंप रिपेअर करून पाणी दिलं. पण दुर्दैवाने काय माझ्याकडचे तेवढे स्ट्रॉंग लोक नाहीत लोकांपर्यंत पोचवणे सांगायला की हे बापूंनी केले. सगळ्यांना सगळं माहिती आहे. बरोबर. आणि म्हणून परंतु प्रॉब्लेम हा होतो आहे की तिथे विकासाला महत्त्वच नाही आहे. मी चॅलेंजने सांगतो की ज्यांनी 30 वर्ष आता बारभाई कुटुंब असेल किंवा काँग्रेसचे लोक असतील, किती पैसे राज्य सरकारकडून तुम्ही आणले एवढं त्यांनी सांगावं. आता त्यांनी काय केलं आहे की फक्त जातपात करून लोक पकडलेले आहेत आणि त्यांना धरून तुझी मतं आली पाहिजेत, तुझं मत हे तुला सीट दिलेलं आहे. हे काय विकासाला इथे महत्त्व नाही आणि त्यामुळे त्या शहराला पुढे अडचणीचं आहे. म्हणून आम्ही सांगतो की नगरसेवक कोणी बना, पण नगराध्यक्ष आपला हक्काचं जर असेल तर राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना राबवता येतील. यांना जर बारामतीला BUTPमध्ये किंवा स्लममध्ये मोठ्या इमारती होऊन झोपडपट्टीतल्या माणसांना घरं मिळू शकतात तर जेजुरीत नाही मिळू शकत, सासवडला नाही मिळू शकत. मानसिकता नाही आणि अक्कल नाही. याच योजना इथे राबवता येतील. 307 स्क्वेअर फीटचं घर फ्री मिळते गरिबाला. मी गेल्या वेळेस इथे इलेक्शनच्या दरम्यान सांगितलं होतं की बाबा सासवडमध्ये साठेनगर, इंदिरानगर, नायकवडा इथे जर आपण सगळी डेव्हलप केली तर लोकांना अगदी कुंठित अवस्थेत लोक जगत आहेत. माझ्या पक्षात हे मी सांगितल्यानंतर जाऊन काय म्हणाले, अरे ही जागा नगरपालिकेची आहे की कोणाची मालकी माहीत नाही, घर कोणाचं आहे माहिती नाही, मग ते कधी जर राबवायला गेले विजय शिवतारे घर एकदा तोडलं की तुम्हाला हाकलून देतील, असा अपप्रचार केला. आता सगळ्या जगाला माहिती आहे की स्लम ॲक्टमध्ये जेव्हा ॲनेक्शर बनलं जातं, सर्वे होतो, त्यावेळेस ॲडिशनल कलेक्टर लेवलचा माणूस तिथे येतो. या झोपडीमध्ये किंवा घरामध्ये कोण राहतो आहे त्याचं आधार कार्ड, त्याचं लाईट, त्याचं बाकी सगळे प्रूफ घेतले जातात आणि तोच मालक म्हणून डिक्लेअर केला जातो. त्याला त्याचं घर कोणी खाऊ शकत. पण इथे अपवाद करायचं नाही, पण अपवाद करून लोकांना फसवायचं. त्यामुळे प्रचंड काम सासवड, जेजुरी या दोन्ही शहरामध्ये काम होऊ शकते. ते तर नवीन शहर आहे त्याच्यामुळे TP प्लॅन, DP प्लॅन, त्या TPS स्कीम वगैरे ते नवीन पुण्याचाच भाग आहे. पण सासवडमध्ये मी तुम्हाला सांगतो, कर्तृत्ववान माणूस असेल तर सासवड आज बाजारपेठेत काय अवस्था आहे. लोकांना चालतासुद्धा येत नाही. गाड्या 2 जर गाड्या आल्या तर काय, काही ना काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे ना तुम्ही. बरोबर. शहराचा विकास कसा करायचा, क्लस्टर डेव्हलपमेंट कशी करायची. आता ह्या ज्या जुन्या जुन्या बिल्डिंग आहेत, गावठाण आहे, ते गावठाण जर तुम्हाला सुधारायचं असेल तर काय करू शकतो, आहे ना मार्ग त्याला. 10-20 छोट्या छोट्या इमारती एकत्र केल्या, क्लस्टर डेव्हलपमेंट केलं, तुम्ही वर व्हर्टिकल तुम्ही 15 माळ्यापर्यंत जा, बाजूची ओपन जागा होईल, त्या ओपन जागामध्ये रस्ता वाढतील, पेठा वाढतील आणि व्हर्टिकल डेव्हलपमेंट केल्यानंतर लोकांना सोयीसुविधा मिळतील, गार्डन बिल्डन सगळा, क्लब बीप सगळं. पण ती मानसिकता असायला हवी, हुशारी असायला हवी आणि लोकांसाठी तळमळ. म्हणजे मला तर वाटते माझ्यासारखा माणूस असताना 15-20 वर्ष सत्ता देऊन तुम्ही लोकांना धड पाणी देऊ शकत नाही, गटर देऊ शकत नाही, बेचैन झाला असता. होऊच शकत. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो, बारामतीमध्ये मी लोकसभेला मी लढायचं असं ठरवलं आणि मी फिरायला लागलो. बरोबर. मी फिरत असताना बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील 29 दुष्काळी गावं, पियायला पाणी नाही, इतकी वाईट अवस्था आहे त्या गावांची.
आणि म्हणून मी नेहमी त्या 3-4 दिवस मी बेचैन झालो की एवढी मोठी सत्ता, पण नेहमी काय सांगितलं जायचं की तिथे पाणीच नाही, ते असाच भाग आहे तसाच भाग आहे, त्यामुळे पाणी जाऊच शकत नाही. 29 गावं पियाला पाणी नसायचं. त्या काळात 3-4 दिवस फिरल्यानंतर मी अस्वस्थ झालो आणि माझ्या डोक्यात आयडिया आली की नीरेमधून वीर धरणातून 100 TMC पाणी वाया जाते आणि नीरा भीमेला मिळते कुठे, उजनीच्या खाली, तिथून डायरेक्ट कर्नाटकात जाते. हे पाणी डायव्हर्ट करून जर आपण घेतलं तर त्याच्यामधून निश्चितपणे खूप चांगला मार्ग निघेल. आणि म्हणून नीरा आणि करा जोड प्रकल्प मी त्यावेळी जाहीर केला. आता अजितदादा सांगतायत होय बरोबर आहे, नीरा करा, पण 50 वर्ष त्यांच्या लक्षात नव्हतं आलं. मी उदाहरण त्यांना कमीपणा लेखण्यासाठी देत नाही आहे. अस्वस्थता जर तुमच्या लोकांबद्दल तुम्हाला प्रेम असेल आणि लोकांना त्रास होतोय, काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे जेव्हा असेल तेव्हाच तुम्हाला वेगवेगळे प्रकल्प सुचतात. आज आता ते करतायत, ते नीरा आणि करा जोड प्रकल्प करतायत, पण तरी ते करत असताना थोडं ते फक्त बारामतीचं जेरे घेत आहेत. मी त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा तिथून नीरेतून पाणी नाझऱ्यात टाका, नाझऱ्यातून उपसा सिंचन करून तुमच्या रिसेपिसेयाच्या पलीकडच्या भागात उंचावर कुठे टाकलं की तिकडची 29 गावं आणि इकडची 10 गावापर्यंतची सगळी होतील. ते करतोय मी. ते देखील सांगण्याचा हेतू हा की अस्वस्थता पाहिजे. आम्हाला निवडून दिलं म्हणजे मिरवायला नाही निवडून दिलेलं आहे, पण दोन्ही बाजू आहेत. दुसरी बाजू ही आहे की किती माणूस चांगला वागणारा असेल आणि कर्तबगार असेल तरी मतामध्ये जो बाजार होतोय पैशांचा, अख्ख्या देशाला आता माहीत झालेलं आहे. जेजुरीत काय होतं, निवडून येण्याची क्षमता म्हणजे त्याचं कर्तृत्व किंवा विकास नाहीच आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. बापू, जर शिवसेनेचा नगराध्यक्ष सगळीकडे लागला, चेहरा मोहरा बदलेल शहरांचा? मी बदलून टाकेल. मी तर ॲग्रेसिव्ह माणूस आहे. बघा, कोणी विचार केला होता का विमानतळ पुरंदरला येईल आंतरराष्ट्रीय? कोणी विचार, कोणाला गुंजवणीचं गुंज तरी माहीत होती का? झालं ना. आता 73 किलोमीटरमधली 21 किलोमीटर लाईन सुद्धा झाली. जुलै 2026ला मी पाणी सोडणार, टार्गेट. विमानतळ तुम्हाला मी आज सांगतो 2029ला विमान उडवणार म्हणजे उडवणार. काय झालं, जागा आता अगोदर माझ्या अंत्ययात्रा वगैरे काढल्या लोकांनी. आता भरपूर आंदोलन झालं तुमच्या किती एवढं करून आता मी आमदार झाल्याबरोबर मुख्यमंत्री बोलले होते, बापू तुम्ही आता आमदार झाला ना, आता विमानतळ होणार होणार होणार. एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मुख्यमंत्र्यांचा. निश्चितपणे आपण बरोबर लोकांना विश्वासात घेऊन काम केलं. आता राजकारणासाठी म्हणून काय म्हणतो, राजकारण आणि विकास ह्या दोन बाजू आहे. जेव्हा विकासाच्या एखाद्या प्रकल्प तुम्ही कोल्हापूरला जा, एखादा मोठा प्रकल्प असेल ना, सगळ्या पार्ट्या एक होतात. इथे जर सगळे एक झाले असते ना तर मी कधी विमान आतापर्यंत उडवून झालं असतं माझं. ते बोलले एक दिवस की 24ला इलेक्शनच्या अगोदर विमान उडणार म्हणजे उडणार, म्हणून मी बोललो होतो की कायदाच ओढ होतो का. असं नाही होत. एकत्रितपणे बसून लोकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे. त्यांचं काम काय, हे जर झालं तर माझं राजकारण संपेल म्हणून 2 वर्ष माझं हायकोर्टात घालवले त्यांनी. 5-5 लाख रुपये पर डे अंतुरकरांना द्यायचं. शेतकरी देतात काय, ह्यांनी केलं ते. आता हे गुंजवणीचा प्रकल्प इतका जोमाने चालला आहे, आता कंट्रीब्युशन करून 18 लाख काढायचे आणि कोर्टात जाऊन स्टे घ्यायचा. असले धंदे आत्तापर्यंत करतात, म्हणून ते उघड झालं ते. तर म्हणजे माझं राजकारण झालं म्हणजे लोक टिपरीत गेली, ही मानसिकता चांगली. काम जास्तीत जास्त चांगलं करा आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं नाव वाढवा. निगेटिव्ह काम करून कधी कोणी मोठा माणूस होऊ शकत नाही. मॅक्झिमम काम लोकांसाठी झटून केलं की लोक तुमच्या पाठी येतात. हा पुढे जातो, मग त्याला रोकायचं कसं, एवढ्यासाठी तुमचा वेळ गेला ना. एखाद्या वेळेस म्हणजे अनावधानाने अपघाताने झालं, रिपीट नाही होऊ शकत. बापू, शेवटचा प्रश्न विचारतो, नागरिकांना काय आव्हान कराल? महाराष्ट्र भारताच्या माध्यमातून लोक पाहत आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, मी म्हणतो की आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतर 2025पर्यंत जेजुरीची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकडे होती. इथे सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीची एकाच घराण्याकडे, एकाच घरामध्ये आहे. मी लोकांना एवढंच म्हणतो की तुम्ही एक वेळ शिवसेनेला संधी द्या, विजयबापूंना संधी द्या. 5 वर्षात मी जसा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय ना आज मी. आता दुष्काळी तालुका कोण बोलू शकतो का? पुरंदर उपसामध्ये 50% भाजीपाला आमचा जातोय, नगद पैसे मिळतात. या शहराच्या बाजूने मी 36 बंधारे बांधले.
बोरावके मळा असेल, हिवरकर मळा असेल, त्या शेतकऱ्यांना पाणी अडवल्यामुळे एवढी कॅश क्रॉप आठवड्याला 25-25, 30-30 हजार रुपये मिळतात. त्यामुळे मी लोकांना एवढंच सांगेन की 5 वर्ष तुम्ही शिवसेनेला सत्ता द्या, विजय बापूंना सत्ता द्या. मी 5 वर्षात ही शहरं इतकी ट्रॅकवर आणेल. ह्या गटर योजना, पाणी बिणी एकदम परफेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाउन DPR मोठे केले पाहिजे. शहरं मोठा, एअरपोर्ट येत आहे, जास्त एरिया घेतला पाहिजे. लोकांचं कोणाला इथे भीती काय की जेजुरी शहरात जर बाजूची गावं घेतली तर शेतकऱ्यांना मारून टाकतील, शेतकऱ्यांच्या जमिनी घेतील, आरक्षणं टाकतील, अशी भीती घालून लोकांना फसवतात. उलट आहे, जर जेजुरी शहराच्या आजूबाजूची गावं घेतली आणि इथं आरझोन आला तर तिथे रेट काय होईल? 20 लाख रुपये गुंठा. आज जमीन तिथे विकायला गेलं तर किती मिळते? 10-20 लाख, 25 लाख बस. पण तिथे 20 लाख रुपये गुंठा एवढा रेट होऊ शकतो आरझोन झाल्यावर. आज कुठेही जेजुरीत जा, तुम्हाला कुठे 15-20 लाखाच्या खाली गुंठा मिळतोय का? मग ही शहरामध्ये जर गावं आली तर तिथे त्यांचाही विकास होईल. ज्याला शेती करायची त्यांनी शेती करावी, ज्याला कमर्शियल विकायचं आहे किंवा बांधायचं त्याने बांधावं. पण शहरांचा विकास तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत शहराच्या आजूबाजूची सगळी गावं जी निकटची आहेत ती घेऊन त्यांनाही फॅसिलिटी मिळेल ना. त्यामुळे हद्दवाढ करणे, मग ते जेजुरी असेल, सासवड असेल, या शहरांची हद्दवाढ करणे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा, पायाभूत सुविधा निर्माण करून मग त्याचे TPS वगैरे करून त्याचे प्लॉटिंग करणे, अशा प्रकारच्या सगळ्या स्कीम कराव्या लागतील. झोपडपट्टी पुनर्विकास करावा लागेल. BUTPच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे पंतप्रधान आवास योजनेतून ते पैसे मिळतात. सहज शक्य आहे, सहज. त्यामुळे मी नेहमी म्हणतोय की आमूलाग्र बदल करून टाकेल. परत नाव नाही घेणार कोणाचे, कारण त्यांची कुवतच नाही आहे. खरं सांगतो की ते गावाच्या बाहेर पडलेले नाहीत, त्यामुळे त्यांची कुवत तेवढीच आहे. कुवत नाही आहे तेवढ्या थिंकिंगची. अनलेस अँड अंटिल तुम्ही मोठं राजकारण पाहिलं नाही ना. ग्रामपंचायतमध्ये जे राजकारण आहे ना तेच राजकारण जेजुरीत आणि सासवडमध्ये. पण आता सासवडमध्ये झालं की बाहेरचे बरेच लोक आलेले आहेत. गावाच्या याच्या पलीकडे जाऊन आता बराच समाज वाढलेला. तो शिकलेला सवरलेला समाज विचार करतो, चांगलं काय वाईट काय, कोण न्याय देऊ शकेल. दहशत, व्याजाचे धंदे, खरंच दहशत वाटते तुम्हाला बापू? तुम्ही अनेकदा भाषणामध्ये उल्लेख केला. खरंच आता मी संपवली दहशत. पण दहशत होती ना कोणाला? अख्ख्या पुणे जिल्ह्यात माहीत होती, दहशत होतीच ना. आताही कोण आहेत कॅन्डिडेट, कोण आहेत बघा जरा. मटकेवाले आहेत, दारूवाले आहेत, सगळे 2 नंबरचे प्लॉटिंग करणारे असेच लोक आहेत. आमच्याकडचे लोक बघा तुम्ही, सभ्य मंडळी आहे. त्यामुळे तशा पद्धतीचं राजकारण करून दबाव करून राहणे. खालीसुद्धा आता राष्ट्रवादीची जी मंडळी आहे सगळे पाणी विकणारे, टँकर माफिया, प्लॉटिंगवाले, व्याजवाले सगळे असेच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी म्हणजे आता हे सगळे जमा झालेले आहेत. म्हणजे काय ते अजित पवारांनी त्यांना असे दारूचे धंदे करा आणि प्लॉटिंग करा आणि टँकर बिका सांगितलेलं नाही. पण शेवटी येणार मग ते पक्ष. अशा लोकांना जर तुम्ही तिकीटं दिली आणि म्हणजे पूर्ण बदनाम. इथेही तेच आहे. तुम्हाला विश्वास आहे आता तुमची सत्ता येईल खाली? 100% खालची तर सत्ता 100% भाजप सेनेची. इथे सुद्धा शिवसेनेची सत्ता निश्चित येणार. कोणत्याही परिस्थितीत माझा नगराध्यक्ष होईल. 10-12 सीट नक्की येतील. किती यांनी प्रयत्न करू द्या, लोक निर्णय घेतील. जनता निश्चितपणे बदलाच्या मार्गावर आहे आणि मी आता पूर्ण सक्सेसफुल माणूस आहे, नेता आहे. पुराव्यासकट किंवा एवढं सगळं बापूंनी केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे जनता साथ देईल. जेजुरीमध्ये म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की जेजुरीच्या जनतेला माझं आव्हान आहे, त्या खंडोबाला स्मरून मी काम 538 कोटीचं केलं. विकासाला महत्त्व जेजुरीच्या लोकांनी जर दिलं आणि माझा नगराध्यक्ष जर केला, काही न देता, गेल्या वेळेससुद्धा मला माझ्या लोकांना निवडून नाही दिलं तरी काही न देता मी जबाबदारीने 538 कोटी रुपये जेजुरीच्या जनतेला दिलेले आहेत. वेगवेगळी कामं केली, तर रस्त्याची कामं केली. त्याला स्मरून थोडंसं प्रामाणिकपणे आम्हाला संधी द्यावी, एवढंच. जेजुरी असेल आणि सासवड असेल. बापू शुभेच्छा तुम्हाला. महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून विजयबापू शिवतारेंची मुलाखत आपण पाहिली. लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक आहेत. महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून जेजुरी, सासवड,
फुरसुंगी उरुळी देवाची सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, तुम्हाला द्यायचंय त्या व्यक्तीला मतदान करा, पण प्रत्येकाने मतदान जरूर करा. आपल्या बोटाला शाई लागेल तेव्हाच लोकशाही जिवंत राहणार आहे. म्हणून मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर पडा, तुमच्या इथला कोणत्याही तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्याला, पण एक चांगला उमेदवार सगळ्यांनी निवडून द्या हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.